हॅलो फ्रेंड्स, तर चला आज रेडी होऊया माझ्याबरोबर. तर इथे मस्तपैकी घेतलेला आहे लिप बाम आहे, नॉर्मल वॅसलिन आहे. तुम्ही लिप बाम देखील यूज करू शकता कोणताही, किंवा वॅसलिन पेट्रोलियम जेली देखील यूज करू शकता. त्याच्यानंतर यूज करतो इथे मॉइश्चरायझर. डेलीसाठी तुम्ही हा मेकअप लुक सेव्ह करू शकता आणि फटाफट 10 मिनटामध्ये रेडी होऊ शकता. आणि एकदम मिनिमम प्रॉडक्ट्समध्ये स्किन प्रिपरेशन फक्त व्यवस्थित करून घ्या, जेणेकरून तुमचा जो बेस आहे तो व्यवस्थित आणि लास्टिंग व्यवस्थित बसेल पण, आणि लास्टिंग देखील चांगली होईल. तर इथे मी मस्तपैकी असे वरच्या साईडला स्ट्रोक देऊन मॉइश्चरायझर अप्लाय करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे मी करते आहे आयब्रोज ब्रश. तसे तर डार्क आहेत आयब्रोज माझे, बट थोडंसं फिलिंग गरजेचं आहे. फक्त दिसायला डार्क आहेत, आतून खूप ब्लँक आहेत. पण इथे जे मी आहे तो फिलिंग मेरी जॅकची जी आयब्रो पेन्सिल आहे ती इथे यूज केलेली आहे. जर तुम्हाला लिक्विड किंवा क्रीम फिलर नसेल जमत आयब्रो फिलर, तर तुम्ही अशा प्रकारे पेन्सिल देखील यूज करू शकता. आणि खूप इझी आहे आणि अजिबात डार्क वाटत नाही. लाईट ब्राऊन किंवा ब्राऊन शेड तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर इथे मी यूज केलं फ्रेश लुकच्या लेन्स. ॲक्च्युली लुक करायचा होता, बट नंतर मला टाईमच भेटला नाही, सो मेकअप तसाच राहिला आणि आमचा काही लुक झालाच नाही. तर दोन्ही याच्यामध्ये लेन्स टाकून घेतलेले आहेत आणि फटाफट जातात माझ्या डोळ्यांमध्ये लेन्स. आणि त्याच्यानंतर थोडेसे ऑलरेडी रेडनेस होता, हलकासा रेडनेस आला, पाणी आलं, बट इट्स ओके, नॉर्मल आहे तेवढं. त्याच्यानंतर इथे यूज करते आहे मी मोयराचं कन्सिलर. आणि एकदम लाईट वेट आहे आणि स्मूथ आहे, खूपच छान आहे. तुम्ही हे कन्सिलर घ्यायचं असेल तर त्यांच्या वेबसाईटवर जाऊन घेऊ शकता. आणि इथे मी फटाफट ब्लेंडिंग करून घेतलेलं आहे. हलकंसं ॲक्नेस्कार आहे, बट ते देखील कवर होऊन जातं त्याच्यामध्ये. इथे मी आज कोणत्याही प्रकारचं करेक्टर किंवा कन्सिलर हाईडसाठी वापरलेलं नाही आहे. डायरेक्टली मॉइश्चरायझरनंतर मी इथे कन्सिलर यूज केलेलं आहे. तुमचा बेस पण खूप लाईटवेट राहतो आणि अजिबात प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे मी यूज करते पॉन्ड्सचं BB क्रीम. आणि स्मेल तर एवढा छान होता, तुम्ही पण जाऊन चेक करा. डेलीसाठी तुम्ही BB-CC क्रीम यूज करू शकता, स्किनला काहीही हार्म होत नाही. मॉइश्चरायझर सनस्क्रीन नंतर तुम्ही इथे मेकअपचं लाईटवेट लुक ठेवू शकता. ब्लशर नाही तर मजा नाही आहे. तर मी मस्तपैकी ब्लशर यूज केलेलं आहे. इनसाईडचं ब्लशर आहे, त्यांच्या वेबसाईट किंवा ऑनलाईन देखील तुम्ही घेऊ शकता हे ब्लशर. आणि मस्त छान असं पिगमेंटेड आहे, तिथे बघू शकता किती छान ब्लेंड झालेलं आहे हे. आणि मला तर ब्लशर आणि हायलायटर खूप आवडतं, पण आज मी हायलायटर नाही यूज करत आहे, मी जस्ट ब्लशर यूज करते. त्याच्यानंतर स्विस ब्युटी लिप लायनर यूज केलेला आहे. तुम्ही आधी लिप्सला शेप देऊन घ्या. त्याच्याने काय होतं की तुमची जी लिपस्टिक आहे ती स्प्रेड होत नाही आणि एक छान असा बेस रेडी होतो. त्याच्यानंतर रेनीची लिपस्टिक लाईट ब्राऊन यूज केलेली आहे, ते बघू शकता. दोन्ही शेड मिक्स केल्यानंतर किती छान असा शेड तयार झालेला आहे. मला तर खूप जास्त आवडला. आत्तापर्यंत जो आपण मेकअप केला तो मी बनाना पावडरने लॉक करत आहे. इथे मी फॉरएव्हर 52ची बनाना पावडर घेतली आहे. तुम्ही कोणतीही यूज करू शकता, व्हाईट बनाना पावडर किंवा येल्लो बनाना पावडर. ओके, येल्लो बनाना पावडर मोस्ट ऑफ तुम्ही फोटोशूटसाठी वगैरे असाल तेव्हा करत जा, बट नॅचरल जेव्हा हवं असेल तेव्हा व्हाईट. आणि जर तुमच्याकडे कोणतीही बनाना पावडर नसेल तर तुम्ही नॉर्मल पॉन्ड्सच्या पावडरने देखील लॉक करू शकता बेस. एकदा ट्राय करून मला नक्की सांगा कसा वाटतं आहे ते. त्याच्यानंतर इथे जे आहे प्रॉडक्ट्स ब्लेंड करून घेतलेले आहेत आपण छान प्रकारे. नेक आणि इयर देखील कवर केलेलं आहे. त्याच्यानंतर आईजला मी जे आहे रेनीची जी लिपस्टिक यूज केली होती तेच हलकासा आय शॅडो म्हणून यूज करते आहे. इथे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे ब्लेंड झाले आहेत आणि लुक पण एकदम नॅचरल वाटतं, एकदम मस्त. मला तर आवडलं, तुम्ही पण ट्राय करून मला सांगा. आधी ठरवलेलं की थोडं लाईट ब्राऊन किंवा डार्क ब्राऊनमध्ये थोडंसं आईज करूया. नंतर मूड परत चेंज झाल्याने अगेन परत ब्लॅकवर आले. ब्लॅकचा लुकच वेगळा असतो, किती छान बसते. गॉर्जस गर्लचं काजळ आहे हे. तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर किंवा ऑनलाईन असं घेऊ शकता, किंवा ब्युटी शॉपमध्ये देखील तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल. आणि खूप मिनिमम प्राईज आहे याची. आणि ते जे काजळ आहे ते मी आयलायनर म्हणून देखील यूज करणार आहे. आणि त्याला मी स्मजिंग ब्रशने स्मज करणार आहे. लंडन प्राईमचा ब्रश आहे स्मजिंग ब्रश, त्याच्याने मी ब्लेंड करते आहे ते. फक्त जेव्हा तुम्ही काजळ आयलायनर म्हणून यूज करता तेव्हा ब्लेंडिंग फास्ट करा, नाही तर ते ड्राय होऊन जातं आणि मग ब्लेंड प्रॉपरली होत नाही.
इथे बघू शकता किती फास्ट आणि मस्त असा लुक येतो आहे. कसे वाटत आहेत माझे डोळे मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. अशा प्रकारे आपला मेकअप लुक झालेला आहे. टिकली विसरलेले, अगेन मी तेच काजळच यूज केलं आहे ॲज अ टिकली म्हणून. तर इथे अगेन मस्करा राहिला होता. मस्करा फेरारुसीचा आहे. त्याच्यानंतर जे आहे याच्यामध्ये डबल स्ट्रोक दिल्यानंतर खूपच छान लुक येतो आणि एकदम हेवी वाटतात लॅशेस. तुम्ही लॅशेस जरी अप्लाय नाही केलात आर्टिफिशियल आणि ह्याचेच 2 ते 3 स्ट्रोक दिला तर खूप छान असा मस्करा वॉटरप्रूफ आहे. इथे जे मी काजळ, लायनर, लिपस्टिक जी पण यूज केली आहे सगळे प्रॉडक्ट्स वॉटरप्रूफ आहेत. इथे मी त्याच्यानंतर फिक्सिंग करण्यासाठी PACचं मेकअप फिक्सर यूज केलेलं आहे आणि अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे फास्ट. आणि थोडेसे हेअर ऑइली होते, कळत नव्हतं की काय करू म्हणून, बट स्टील थोडासा फोटोज काढायचे होते म्हणून राईट लेफ्ट करून चेक करते की कुठे बसत आहेत का ते व्यवस्थित. हलकेसे ऑइल असल्यामुळे बाउन्स क्रिएट होत नव्हता आणि ऑलरेडी प्रोटीन केल्यामुळे तर त्यांना अजिबात बाउन्स होत. फायनली डिसाईड झालेलं आहे की काय करू ते. आणि अशा प्रकारे रेडी झाले. कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा लुक कसा वाटला. आणि असेच छान छान व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करू शकता. थँक्यू.